नमस्कार. शिक्षक पद भरती संदर्भातील मोठी घोषणा आहे. मुलाखतीसह पद भरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. 8,556 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रहो, बघा, आजची बातमी आहे जून 25, 2025 महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसह पद भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्याअंतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8,556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती. आता बघा, 2022 साली म्हणजे 2023 साली ही परीक्षा झालेली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे पहिल्या टप्प्यात 21,678 पदांवर तर दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीशिवाय भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसह पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 30 गुणांची मुलाखत. आता बघा, जी आपली मुलाखत आहे ती 30 गुणांची असणार आहे. आणि अध्यापन कौशल्य चाचणी. शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 नुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी ही प्रक्रिया संस्थांच्या स्वविवेकावर अवलंबून होती, मात्र आता एक समान व पारदर्शक मूल्यांकनासाठी SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात आले आहे, निश्चित करण्यात आले आहे. आता गुणवत्ता यादीचा तपशील बघा. एकूण 1861 व्यवस्थापनामधील 8,556 पदे उपलब्ध आहेत. 12,966 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना 71,802 प्राधान्यक्रम आलेले आहेत. 12,966 उमेदवारांची निवड झालेली आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांना टोटल 71,802 प्राधान्यक्रमांवर शिफारस करण्यात आलेली आहे. 81 व्यवस्थापनांनी जाहिरात रद्द केल्यामुळे 177 पदे भरली जाणार नाहीत. बघा, 81 व्यवस्थापनांनी काय केलेलं आहे, जाहिरात रद्द केली आहे आणि त्यामुळे 177 पदे भरली जाणार नाहीत. आता तुम्हाला यादीत नाव जर चेक करायचं असेल तर ही वेबसाईट आहे टेट 2022 महाटेट टीचर recruitment.org.in. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई आहे. बघा, गुणवत्ता यादी ही माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी ह्या सूचना बघा. शिफारस झालेल्या उमेदवारांनी संबंधित शाळेशी तात्काळ संपर्क साधावा. निवड प्रक्रियेबाबत शाळांना सविस्तर सूचना पोर्टलवर दिल्या आहेत. निवड प्रक्रियेत कोणताही गैरमार्ग टाळावा. आता जर तुमची तक्रार असेल तर त्याच्या निवारणासाठी व्यवस्था काय आहे बघा. निवडीबाबत तक्रार असल्यास उमेदवारांनी पवित्र 2022 grcc@gmail.com या अधिकृत ईमेलवर 10 दिवसांच्या आत विहित नमुन्यात आणि सबळ पुराव्यांसह अर्ज करावा. ईमेल फक्त उमेदवारांकडूनच स्वीकारले जातील. गट ईमेल, संस्थात्मक तक्रारी किंवा अन्य माध्यमातून आलेल्या तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. मुदतीनंतर पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्यानंतर शासनाकडून शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे सर्व शिफारस झालेल्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आणि हे सगळं जे स्त्रोत आहे ते शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनच्या ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर काय करण्यात आलेलं आहे, ही PDF अपलोड करण्यात आलेली आहे. मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच शिक्षक भरती आणि अन्य परीक्षांबाबतचे MCQ प्रश्न, PYQ प्रश्न आणि महत्त्वपूर्ण माहिती मी या चॅनलवर टाकत असतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.